मंडळी नमस्कार. VNM TVच्या मराठी अस्मिता बडोद्याची या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत. चैत्र प्रतिपदा आपण गुढीपाडवा म्हणून साजरी केली. त्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत चैत्री नवरात्र घरोघरी बसवलं जातं, मंदिरांमधनं बसवलं जातं आणि त्याचा उत्सव केला जातो. चैत्र गौर घरात स्थापन केली जाते. चैत्र गौर ही पार्वतीचं स्वरूप. ती माहेरवाशीण म्हणून महिनाभर आपल्या घरी पाहुणी म्हणून आलेली असते आणि तिचं स्वागत हे सगळे तिचे लाडकोड पुरवणे एका माहेरवाशिणीच्या लाड पुरवण्यासारखे आपण घरी साजरे करत असतो. कैरीची डाळ, पन्ह, टरबूज, काकडी, ओल्या नारळाच्या करंज्या असा सगळा बेत तिला नैवेद्यासाठी केला जातो आणि तिचा कौतुक सोहळा पार पाडण्यासाठी घरोघरी स्त्रिया हळदी कुंकू करून एकमेकींना बोलवत असतात. या सगळ्या गोष्टी एकमेकींना भेटण्यासाठी आणि उन्हाळा सुरू झालेला आहे त्याची तलखी कमी करण्यासाठी शीतल गोष्टींचा आदानप्रदान हे त्याच्यामागचं मूळ हेतू असावा. हरभऱ्याची डाळ किंवा ओले हरभरे हे खास ओटीत भरले जातात. या सगळ्या पद्धती ज्या आहेत ना, या सगळ्या निसर्गाला पूरक आहे असं मला वाटतं. आज नवरात्रीनिमित्त आम्ही आलो आहोत बडोद्याच्या गाजरावाडी स्थित महालक्ष्मी मंदिरात. महालक्ष्मी मंदिर हे बरंच जुनं म्हणजे 1860 साली बांधलेलं मंदिर आहे आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं प्रतिरूप असलेली मूर्ती इथे स्थापन केलेली आहे. आपल्याला कोल्हापूरला प्रत्यक्ष दर्शन करायला जायला जमत नसेल तर बडोद्यात आपल्या शहरात असलेल्या अंबाबाईच्या म्हणजे महालक्ष्मी मंदिरात तुम्ही दर्शन करायला येऊ शकता. या दर्शनाबरोबरच हे जे मंदिर आहे याचे ट्रस्टी हर्षे कुटुंबीय आहेत, कारण हे यांचं खाजगी मंदिर आहे. तर आज आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत आणि मंदिराच्या व्यवस्थेबद्दल, उत्सवांबद्दल सगळी माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आपण गप्पा मारूयात हर्षे मंडळींशी. तर मंडळी, महालक्ष्मी मंदिराचे ट्रस्टी श्री सुरेश हर्षे आत्ता माझ्याबरोबर आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. दादा, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. नमस्कार. धन्यवाद. महालक्ष्मी मंदिर बरंच जुनं आहे, 1860 सालचं आहे. याच्या स्थापनेचा आणि इथे हे बांधण्याचा जो इतिहास आहे तो तुम्ही आम्हाला सांगा. प्रेक्षकांना माहीत नसणार कारण हा इतिहास. हर्षे कुटुंबीय 17-18व्या शतकामध्ये जेव्हा इथे येऊन वसली, ते पूर्वी सातारा जिल्ह्यातील जावळा तालुक्यातील सायगाव गावचे सगळे रहिवासी होते. ते गुजरातमध्ये जेव्हा शिफ्ट झाले त्यावेळेला त्यांना महालक्ष्मीची सेवा, कोल्हापूरच्या महालक्ष्मीची सेवा करणं शक्य नव्हतं. तर ते त्यांना वाईट वाटत होतं. तेव्हा महालक्ष्मीनी त्यांना दृष्टांत दिला की आपण जरी कोल्हापूरला येऊ शकत नसाल तरी तुम्ही जर माझी स्थापना बडोद्यामध्ये तुम्ही आहात तिथे केलीत तर मी तिथे येऊन मी तुम्हाला तिथे येईन असं त्यांनी सांगितल्यानंतर रघुनाथ मोरेश्वर रघुनाथ हर्षे हे जे आमचे हर्षेंचे पूर्वज होते त्यांच्या हस्ते हे मंदिर स्थापन झालेलं आहे 1860 साली. ह्या मंदिराच्या इतिहासामध्ये असं म्हटलं जातं की पूर्वी ही हर्षांची बाग म्हणून ओळखली जायची आणि 1857 सालचे जे स्वातंत्र्य सेनानी होते ते जेव्हा इतरत्र इकडे फिरत होते तेव्हा ते इथे आल्याचा असा इतिहास आहे. हे मंदिर दोनदा जीर्णोद्धार झाला आहे आणि जर्जरीत झाल्यामुळे 1959 साली हे संबंध मंदिर पडून गेलं होतं आणि त्यानंतर त्याचा थोडासा उद्धार म्हणजे एका 10 बाय 10च्या रूममध्ये केला होता. त्यानंतर हर्षे कुटुंबियांना शक्य नव्हतं आणि ते जेव्हा शक्य झालं तेव्हा जवळजवळ 97-98 सालानंतर सगळेजण एकत्रित झाले आणि पुन्हा त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. तर तो 2003मध्ये हे मंदिर पुन्हा उभं करण्यात आलं आणि त्याचा नंतर आम्ही हळूहळू जे डेव्हलप करत गेलो ते आता ह्या स्वरूपाला पोहोचलेलं आहे जे आपण पाहत आहात ते. छान. कोल्हापूरच्या अंबाबाईचं जे मंदिर आहे ओरिजिनल कोल्हापूरमध्ये असलेलं, त्या मूर्तीमध्ये आणि बडोद्यात असलेल्या महालक्ष्मी मंदिरातल्या मूर्तीमध्ये बरंचसं साम्य आहे असं म्हटलं जातं. काय साम्य आहे किंवा काय थोडाफार असेल तो फरक आहे आणि मूर्तीची काय वैशिष्ट्ये आहेत ती पण सांगा.
कोल्हापूरची मूर्ती आणि ह्या मूर्तीमध्ये शंखचक्र गदा हे आहे. फक्त कोल्हापूरला एक जे फळ तिच्या हातामध्ये आहे त्याचं नाव आता मला आठवत नाही आहे, पण ते फळ तिच्या हातात आहे, त्याच्यावेळी इथे पान आहे. त्याखेरीज मूर्ती तंतोतंत आहे, फक्त उंचीमध्ये थोडा फरक आहे. बाकी ही मूर्ती तंतोतंत आहे. आणि त्यामुळे आणि जे लोक आणि सगळ्यांचा ज्यांचा अनुभव आहे की कोल्हापूरला गेल्यानंतर इथे आल्यानंतर सगळ्यांना अतिशय दर्शनाचं समाधान वाटतं, त्याचं कारण हेच आहे. बरोबर आहे. तंतोतंत बऱ्याच कुटुंबांची कुलदेवी महालक्ष्मी आहे. प्रत्येक वेळेला घरातल्या प्रत्येक सदस्याला कुलदेवीचं दर्शन कितीही मनात असलं तरी घ्यायला जाणं शक्य होत नाही. आणि काही वेळेला वयस्कर लोकांना पण ते शक्य नसतं. अशा वेळेस बडोद्यात शहरात असलेलं, मध्यवस्तीत असलेलं हे महालक्ष्मी मंदिर तुम्हाला नक्कीच देवीचा दर्शनाचा लाभ देणारं असं आहे. याशिवाय तुम्हाला असं विचारायचं की उत्सव असतात इथे नवरात्रचे, आणि आणखीन काय काय उत्सव असतात? म्हणजे तुम्ही इथे काय काय वर्षभराचे उत्सव काय सांगाल तुम्ही लोकांना? आम्ही चैत्री नवरात्री आणि अश्विन नवरात्री असे 2 नवरात्रीचे उत्सव करतो. चैत्री नवरात्रीमध्ये इथे चैत्री हवन, आणखी नंतर भजन वगैरे असे कार्यक्रम असतात. नंतर या भक्तांकडून इथे ओट्या भरल्या जातात आणि अभिषेक होत जातात देवीला. भक्तांकडनं सगळ्यांकडनं अभिषेक होत असतो आणि रोज अभिषेक होत असतात इथे भक्तांसाठी. त्याचे ओटी भरणं, नारळ खणानी किंवा साडीनी ही पूजा आहे देवीची. आणि वर्षभरात इथे असतेच गर्दी असतेच, पण खास नवरात्रात आणि उत्सवांमध्ये जास्त गर्दी दिसून येते. मंगळवारी आणि हे पण बरोबर बरोबर. ठीक है। स्टेट बैंक ऑफ इंडिया की सुविधाएं पाना अब और भी हुआ आसान, क्योंकि एसबीआई ने डिजिटल लेन देन की ओर बढ़ाया है एक और कदम। एसबीआई का नया मोबाइल एप्लीकेशन यू ओनली नीड वन यानी यूनो आपकी सेवा में लॉन्च। खोलना हो सेविंग अकाउंट या लेना हो क्रेडिट कार्ड, होम लोन, कार लोन, इंश्योरेंस, हॉलीडेज प्लानिंग और शॉपिंग का लाभ, यूनो देता है सारी सुविधाएं। तो आज ही डाउनलोड कीजिए एसबीआई का यूनो ऐप और लीजिए एसबीआई की फाइनेंशियल और डिजिटल सुविधाओं का लाभ। यूनो एसबीआई यानी लाइफस्टाइल एंड बैंकिंग दोनों। राइट व्यू, शादी के बाद जाना हो हनीमून या पत्नी कर रही हो विदेश यात्रा की डिमांड या परिवार को घुमाना हो दुबई, तो राइट व्यू है सबसे राइट चॉइस। राइट व्यू कराता है जनवरी से मई तक दुबई की सैर। 6 नाइट्स 7 डेज टूर 45,999 रुपए में, 5 नाइट 6 डे टूर 38,888 रुपए में और 4 नाइट्स 5 डेज टूर सिर्फ 30,999 रुपए में। राइट व्यू 203 द्वारकेश कॉम्प्लेक्स, आरसी दत्त रोड, अलकापुरी। पानेरी एथनिक एंड स्टाइलिस्ट शॉर्ट एंड लॉन्ग कुर्तीज, लेगिंग्स, पटियाला, प्लाजो और पैंट की ढेरों वैरायटीज के साथ अब पानेरी में है इनरवेयर का भी कलेक्शन। अमांटो, ट्रम्प, लेनिसा, लिबर्टी, वर्ल्ड जैसी इंटरनेशनल ब्रांड के साथ जॉकी, सोनाली, ट्राइलो, एनामोर और जूलियट ब्रांड भी अवेलेबल। और हाँ, पानेरी में अब अवेलेबल है मेंस अंडरगारमेंट, मेंस नाइट वेयर और मेंस स्पोर्ट्स वेयर भी। पानेरी 10 राजनगर सोसाइटी नियर कलश सर्कल, अकोटा स्टेडियम रोड, वडोदरा। टैलेंट कोई गिफ्ट नहीं होता, खुद को लिफ्ट करना पड़ता है। रैकेट लेकर नहीं पैदा होता कोई, ना मैं कोई सुपर हीरो। हर एक दिन खिसाया है मैंने खुद को। टैलेंट कोई गिफ्ट नहीं होता, खुद को लिफ्ट करना पड़ता है। खुद को ट्रांसफॉर्म करने की ताकत हर किसी में होती है और ITM वोकेशनल यूनिवर्सिटी में हम आपको आपकी ताकत का एहसास कराते हैं। कर्व्स एग्जीबिशन गैलरी उभरते डिजाइनरों, कलाकारों और रचनात्मक व्यवसायों के लिए प्राइम एग्जीबिशन स्पेस, जहां आप कर सकते हैं आपकी सोलो और ग्रुप एग्जीबिशन, डिस्प्ले और सेल। 1000 स्क्वायर फीट और 550 स्क्वायर फीट में फैली छोटी बड़ी फुल्ली एयर कंडीशनड और वेल इक्विप्ड 2 गैलरियां। अपनी कला और व्यवसाय को दीजिए नई पहचान कर्व्स एग्जीबिशन गैलरी के साथ। कर्व्स एग्जीबिशन गैलरी 78 विश्वास कॉलोनी, ऑपोजिट खुशबू कॉर्नर, अलकापुरी, वडोदरा। शहर के जाने माने और भरोसेमंद अमर ग्रुप का नया वेंचर मधुवन क्लब लाइफ, हनी रोड पर मधुवन क्लब लाइफ के 3 BHK प्रीमियम फ्लैट्स जो आपकी लाइफस्टाइल को बनाते हैं लग्जरियस।
मधुबन क्लब लाइफ में क्लब हाउस, गेम रूम, एसी जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, गार्डन, कार पार्किंग जैसी सभी सुविधाएं, साथ ही पीओपी सीलिंग, एलईडी लाइट्स, आरओ सिस्टम, इलेक्ट्रिक गीजर, चिमनी, पावर बैकअप लिफ्ट, आरसीसी रोड, सीसीटीवी कैमरे जैसी वैल्यूएबल एमिनिटीज भी मौजूद। मधुबन क्लब लाइफ बिहाइंड सिग्नस वर्ल्ड स्कूल, मोटना टेम्पल रोड, वर्णी रोड, वडोदरा। Sachin coaching classes, GACB and CBSE English medium. Maths, Science, English and SS for 5th to 10th standard. 11th and 12th chemistry. Diploma any branch. Guidance will be given for MSc dissertation and thesis writing. For further details, contact Dr. Sachin Shukla, PhD Chemistry, 708 Bhagyodaya Tower 1, Pashabhai Park, near Natubai Circle, Racecourse, Vadodara. Mobile 9898678531 8780904928। आधुनिकता और परंपरा का प्रतीक संकल्प बंदेज, रंग बिरंगी, मनमोहक और एक्सक्लूसिव डिजाइनर बांधनी तो सिर्फ संकल्प बंदेज की ही। संकल्प बंदेज में गुजरात की पहचान डिजाइनर बांधनी के रंगों की बहार। फैंसी घरचोला, पानेतर, डिजाइनर बंदेज, साड़ियां, बांधनी के डिजाइनर ड्रेसेस और कुर्तीज की एक्सक्लूसिव रेंज नवरंगी क्रैप, जॉर्जेट, शिफॉन, सिल्क और कलरफुल हैंडवर्क मटेरियल्स में। इस फेस्टिवल सीजन में अपने आप को सजाए संकल्प बंदेज की बांधनी से। संकल्प बंदेज, नेपच्यून टावर, बीपीसी रोड, अलकापुरी, वडोदरा। जेस्टी ट्रीट रेस्टोरेंट एंड बैंक्वेट। जेस्टी के पंजाबी, चाइनीज और कॉन्टिनेंटल क्यूजिन्स का स्वाद है इतना लाजवाब कि एक बार जाएंगे तो बार बार आएंगे। जेस्टी में 300 लोगों की कैपेसिटी वाला फुली एयर कंडीशन बैंक्वेट हॉल जो है शादी, सगाई, बर्थडे, बेबी शावर या किसी भी गेट टुगेदर के लिए बेस्ट। वुमेन्स डे पर जेस्टी का महिलाओं के लिए खास ऑफर 10% डिस्काउंट ऑन टेबल अला कार्ट और 15% डिस्काउंट ऑन पार्सल। जेस्टी ट्रीट रेस्टोरेंट एंड बैंक्वेट, एस स्क्वायर ऑपोजिट पंचरत्न कॉम्प्लेक्स, सुभानपुरा रोड, वडोदरा। ऑल फोन्स, वडोदरा's मोस्ट प्रीमियम स्मार्टफोन शोरूम, जहां आपको दिखाए जाएंगे सारे मोबाइल लाइव डेमो विद प्राइसिंग के साथ। ऑल फोन्स में सभी तरह की लेटेस्ट मोबाइल एसेसरीज अवेलेबल है। साथ ही यहां कस्टमर्स को दी जाती है बेस्ट सर्विसेज। अकोटा, मांजलपुर, गोत्री, सनफार्मा रोड, वासना रोड पर स्थित ऑल फोन्स के सभी शोरूम में कस्टमर्स के लिए पार्किंग की स्पेशल फैसिलिटीज भी। ऑल फोन्स मोबाइल्स एंड एसेसरीज, ऑपोजिट जैन देरासर, अकोटा, दांड्या बाजार रोड, वडोदरा। मंडळी, आपल्याबरोबर आता श्यामदादा हर्षे आहेत। ते मंदिराची व्यवस्था, रोजचं जे त्यांचं दिनक्रम आहे पूजेचं आणि सगळं त्याची व्यवस्था पण पाहतात। आपण त्यांच्याशी बोलतो। दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं। थँक्यू, नमस्कार। मंदिरात वेगवेगळे उत्सव केले जातात आणि रोजची पण जी पूजा आणि दिनक्रम असतो तुमचा, त्याची पण व्यवस्था, या सगळ्या संदर्भात तुमचं जरी हे खाजगी मंदिर असलं तर आणखी कोणाची, इतरांची तुम्हाला व्हॉलेंटियर्स वगैरे अशी मदत होते का? आता बघा, हे मंदिर जे शेवटला जीर्णोद्धार झालेला आहे तो 20 जुलै 2003मध्ये। त्याच्या अगोदर 2 वेळा हे मंदिर काही कारणाने पडलं। त्यामुळे आमचे हर्षे कुटुंब जे वहिवट करणार होते त्यावेळेस त्यांची बदली झाल्यामुळे मंदिराची व्यवस्था बघण्यासाठी कोणी अशी ठाम मंडळी नव्हती। कारण की प्रत्येकजण कुठला तरी नोकरीनिमित्त, आणखीन निमित्त बाहेर होते। पण नंतर 2003मध्ये मी अहमदाबादहून रिटायर होऊन इथे आलो आणि सुरेश हर्षे जे आमचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत त्यांनी सांगितलं की श्याम, आता तू जरा फ्री झालेला आहे तर मंदिराचं बघ। तर त्याप्रमाणे मी सुरुवात केली। आता बोला। उत्सवाच्या निमित्ताने इथे जे साडीची व्यवस्था तुम्ही करता, म्हणजे देवीला साडी नेसवण्याची पद्धत आहे या मंदिराची, सगळ्या मंदिरात असं बघायला मिळत नाही। आणि नेसवलेल्या साड्या तुम्ही स्त्रियांना परत प्रसाद म्हणून पण देता, त्याबद्दल काय सांगाल? आता बघा, सुरुवातीला जेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार झाला तेव्हा लोकांना याची पूर्ण माहिती नव्हती। अर्थात त्यावेळेस आम्ही पब्लिसिटी म्हणून गुजराती जे वृत्तपत्र आहेत त्यांच्यामध्ये माहिती दिली। अहमदाबादला मराठी माणूस नावाचं एक पाक्षिक निघतं, तिथेही माहिती दिली आणि त्यानंतर लोकांचा इतका सुंदर रिस्पॉन्स मिळत जायला, तर त्यामुळे सध्या आम्ही मंदिरामध्ये खास करून दररोजची सकाळ संध्याकाळ
व्यवस्था पूजा होईल, साडी आणि इतर शृंगार होईल त्याप्रमाणे व्यवस्था केलेली आहे. इथे जवळच राम मंदिरात राहणारे भोळे गुरुजी हिमांशू गोळे त्यांना आम्ही हे काम सोपलेलं आहे. नैवेद्याची पण व्यवस्था त्यांच्याकडनंच होते. सकाळ संध्याकाळ ते सकाळी 7-7:30ला येतात, मंदिराची पूजा वगैरे करतात, साडी बदलतात, संध्याकाळी पण पुन्हा येतात, आरती वगैरे करतात. ही आमची सकाळ संध्याकाळची पूजेची व्यवस्था. त्याशिवाय आम्ही अभिषेक पण करवतो. अभिषेक रोज होतात आणि लोकांचा इतका त्याच्या पाठीमागे रिस्पॉन्स आहे की त्यांना असं वाटतं की आपण अभिषेक करवला तर आपल्याला अंबाबाईची कृपा दृष्टी होईल आणि आपली जी अडलेली नडलेली कामं काढणी लागतील अशा प्रकारे त्यांचा तो एक अभिगम असतो आणि त्याचा अनुभव बऱ्याच लोकांना त्याचा आलेला आहे. बरोबर आहे. पण साडी तुम्ही जी प्रसादात परत देता ना, नेसवलेल्या साड्या प्रसाद म्हणून तुम्ही स्त्रियांना परत देण्याचं तुमच्याकडे पद्धत आहे. वर्षातनं 2दा तुम्ही ती हे करता, त्याबद्दल सांगा. असं आहे की आम्ही हे कोल्हापूरला जेव्हा आम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला तुमची साडी दिल्यानंतर तुम्हाला जर ती परत हवी असेल तर ती तुम्हाला मिळू शकते. म्हणजे देवीला घडी मोडायसाठी साडी द्यायची. हां, देवीला ती नेसवली जाते किंवा देवीच्या पायथ्याशी ठेवून नंतर ती आपल्याला परत मिळते. पण तिथे ना आमच्यामध्ये फरक असा आहे, आम्ही देखील ती व्यवस्था इथे सुरुवातीपासूनच केलेली आहे. पण तिथे जे साडीची किंमत असेल त्याच्या अर्ध्या किमतीने देतात. आम्ही तसं करत नाही. आम्हाला लोकांना जास्तीत जास्त ह्या मंदिराचा लाभ मिळावा म्हणून साडी कितीही किमतीची असली तरी देखील आम्ही फक्त 101 रुपये घेतो. ज्यांना ती परत हवी असते त्यांना साडी नेसवली गेल्यानंतरच त्यांना ती परत देतो. कोल्हापूरला तशी, कारण ते इतकं मोठं व्यवस्था आहे की तिथे ते शक्य नाही. आणि पण इथल्या लोकांना ते शक्य व्हावं म्हणून साडी नेसवल्या गेल्यानंतर त्याची तारीख आम्ही देतो. कोल्हापूरला तशी व्यवस्था नाही आहे. पण आम्ही आमचं रजिस्टर ओपन केलेलं आहे. त्यामध्ये कुठल्या दिवशी साडी नेसवली जाणार आहे, कुठल्या वेळी साडी नेसवली जाणार आहे, सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी, त्याची पण माहिती आम्ही त्या भक्तगणांना देतो. आणि त्यांची इच्छा असेल तर त्या दिवशी ते साडीचं दर्शन घ्यायला येऊ शकतात. आणि त्यांनापैकी कोणाला परत हवी असेल तर ती परत देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. मंदिरात येणाऱ्या भक्तांचे किंवा तुमचे स्वतःचे वैयक्तिक काही अनुभव शेअर करावेसे वाटतील तुम्हाला तर? 1-2 जे माझ्या लक्षात आहेत, जवळजवळ 10-1 वर्ष झाली, कदाचित जास्तही झाले असतील. गोत्रीमध्ये एक बाई राहणारी होती, मराठा बाई, आणि ती अंबाबाईची पूजक होती. ती बहुतेक नेहमी अंबाबाई तिकडे कोल्हापूरला जात असे, पण वयोमानानं तिला ते शक्य होत नव्हतं. त्यामुळे तिला असं वाटायचं की अरे हे आपल्या हातून बरोबर होत नाही. त्यामुळे अंबाबाईकडे साकडं घातलं तिने की बाबा मी आता येऊ शकत नाही, काय करावं. तेव्हा तिला अंबाबाईंनी दृष्टांत दिला की तू काहीही चिंता करू नको. बडोद्याच्या दंतेश्वरच्या तिथे महालक्ष्मीचं मंदिर आहे, तिथे मी वास करते. तेव्हा तू जरूर तिथं दर्शन घे तर तुला माझी तिथं दर्शन होईल. आता त्या बाईला दंतेश्वर कुठे माहिती नाही, गाजरावाडी कुठे माहिती नाही, पण ती विचारलं अंबा मातेचं दर्शन तिला फक्त घडियाळी पोहायचं माहिती. मग कोणीतरी सांगितलं की नाही अंबाबाई ही नाही. मग ती मांडवीला कोणीतरी आहे तिथे अंबाबाई आहे, मग ती म्हणे ही नाही. आणि मग तिला कोणीतरी सांगितलं की वाडीत एक मंदिर आहे महालक्ष्मीचं, तिथे तुझा. तिथे मंदिरात आली आणि हे स्वरूप बघितलं, हीच अंबाबाई माझ्या स्वप्नात आली. अरे बापरे. आणि मला इतकी तृप्त झाली की बाबा मी शोधत गाजरावाडी विस्तार आहे, दंतेश्वर आहे, तर तिला सांगणार आहे. तिला जे स्वप्नात सांगितलं की बाबा इथं गोमती तलाव आहे, त्या गोमती तलावाच्या तिथे माझा वास आहे, तर त्यावेळेस तू या. आता तिला जिथे गाजरावाडीच माहिती नाही तर गोमती तलाव कुठनं. आता गोमती तलाव आजच्या पिढीला माहिती नाही. जो गोमती तलाव म्हणजे जे पाण्याची टाकी आहे तो पूर्वी तलाव होता आणि त्याला हत्तीचे महाराजांच्या हत्तीचे वगैरे आंघोळी जाईल. तर तिने मला विचारलं की हा गोमती तलाव आहे कुठे. मग तिला सांगितलं गोमती तलाव जी पाण्याची टाकी आहे 5-7 आहे. त्यामुळे ती इतकी तृप्त झाली
दुसरा एक अनुभव, एक बाई तिचं घराचा अडचण होती, पैसे भरले सगळं भरलं पण हाती काही घर येत नव्हतं. बिचारी बाई आपली सामान्य घरातली, तिने अंबाबाईला साकडं घातलं. आम्ही तिला सांगितलं की बाबा रे तू अभिषेक करो आणि अंबाबाईला सांग की बाबा माझी अशी तकलीफ आहे, पण माझ्याजवळ पैसे नाही आहेत आणि मला आता घर बदलावं लागेल, भाड्याचं घर करायला. तर तिने अभिषेक केला आणि तिसऱ्या अभिषेकाला तिला स्वतःहून जो बिल्डर होता त्याने सांगितलं पैशानी चिंता करता नाही, तुम्ही पहिल्यांदा पोझिशन घ्या आणि तुम्ही तृप्त व्हा. तर असा एक अनुभव की ज्यांना. तसंच एक तिसऱ्या बाई, नाव सांगत नाही कारण पर्सन आले, त्या बाईचं लग्न झालं, 5-6 वर्ष होऊन गेले, मूलबाळ होत नव्हतं. तिला कोणीतरी सांगितलं तू अंबाबाईला साकडं घाल. ती इथे आली, तिने सांगितलं की मला मूल होऊ दे, मी दर महिन्याच्या 1 तारखेला साडी तुला चढवेन. आणि त्याप्रमाणे ती दर महिन्याच्या 1 तारखेला तिची साडी इथे नेसवायला जात असे. आता हळूहळू तिला एक मुलगा झाला, त्याच्यानंतर एक मुलगी झाली आणि अतिशय तृप्त झाली. तर तिला तो अनुभव आला की ही जागृत दैवत आहे. जेव्हा 2003च्या जुलैला आम्ही 20 जुलैला काय म्हणतात जीर्णोद्धाराचा हे केला, त्यावेळेस फक्त हर्षे लोकांकडनंच आम्ही अपेक्षा केली होती की तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे आम्हाला द्या आणि आपण मंदिर बांधू, आणि हर्षांकडनं चांगला रिस्पॉन्स. पण त्यानंतर जेव्हा बांधकामाला सुरुवात झाली तेव्हा जे लोक मंदिरात त्या गणपती मंदिरात येत असतात त्यांनी बघितलं की इथे काहीतरी बांधकाम होऊन आणि मंदिराचं बांधकाम. तर आम्हाला फ्री विटा, फ्री सिमेंट, फ्री रेती मिळत गेली. इतकंच नाही तर बरेच लोक आम्हाला आमच्याकडनं इतके पैसे घ्या अशा प्रकारे दिले. आज परिस्थिती असे हर्षे बाजूला राहिलेत आणि हर्ष्यांशिवायचं गुजराती लोकांचा इतका सुंदर रिस्पॉन्स आहे की जे मंदिर बांधायला आम्हाला 50 वर्ष लागली. कारण 1950 साली मंदिर अगदी पडकं, ते 2003पर्यंत वाट बघायला. आज आम्ही पाठीमागे बघून पाहत नाही, आम्ही फक्त पुढे चाललो आहे आणि यालाही अंबाबाईची कृपा आहे. तिथे काही कमी पडणारच नाही. आणि काल मंगळवारीच इतकी गर्दी, तर जवळजवळ 8 ते 10 हजार लोक येतात मंदिरावरती. आणि फुलं काय, साड्या काय आणि नैवेद्य काय सर्वच असं. आम्हाला आज पैशाचे महालक्ष्मी पुढे आम्हाला लक्ष्मीचा जराही मान नाही. त्यामुळे आजच्या घटकेला आम्ही जवळजवळ 50 लाखाचं बांधकाम केलेलं आहे आणि तितकीच आम्ही पैशाची व्यवस्था बाजूला ठेवलेली आहे. तुमच्या दोघांशीही बोलून खूप आनंद झाला. VNM TV आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडनं तुमचे दोघांचेही धन्यवाद. थँक्यू की तुम्ही आपुलकीनं या मंदिरात येऊन या मंदिराची माहिती घेण्यासाठी तुम्ही स्वतःहून आलात, आम्हाला काही माहिती नसताना, आणि आज इतका वेळ देऊन तुम्ही आमच्यासाठी दिलेलं आहे. अंबाबाईची तुम्हाला सतत कृपादृष्टी असावी हीच अपेक्षा. थँक्यू, धन्यवाद. आपल्या बडोदा शहरात अगदी मध्यवस्तीमध्ये असलेल्या महालक्ष्मी मंदिरात आज आपण आलेलो आहे. आमच्याबरोबर नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुमचंही दर्शन झालं आहे आणि सुरेशदादा आणि श्यामदादा हर्षे यांच्याकडनं आपल्याला इतकी चांगली माहिती पण आज मिळाली आहे. महालक्ष्मीचं दर्शन करायला तुम्ही पण या आणि हे नवरात्र आणि सगळेच येणारे पुढचे सर्व दिवस तुमच्यावर महालक्ष्मीची कृपा असावी अशी प्रार्थना करून आजचा कार्यक्रम मी इथेच संपवते. नमस्कार.